गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण हॅव हॅजचा यूज इंग्लिश स्पीकिंग करताना कसा करायचा ते बघणार आहोत. गाईज याचा पहिला यूज तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल आणि तुम्ही बऱ्याचदा अशी सेंटेन्ससुद्धा बोललेले असतील. याचा पहिला यूज आहे घेणे या अर्थाने तुम्हाला करायचा आहे. याचे एक्झाम्पल्स बघा, तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. सिंपल आहे. याचं तुम्हाला हॅव लिहायचं आहे आणि त्यासोबत जेही ऑब्जेक्टबद्दल तुम्ही बोलणार आहात ते ऑब्जेक्ट लिहायचं आहे. सिंपल सेंटेन्स बनवायच्यात. हॅव प्लस ऑब्जेक्ट अशी सेंटेन्स आहे. हॅवचा हा पहिला यूज आहे. आता याचे आपण काही सेंटेन्स बघूया. हॅव अ पेन, पेन घ्या. हॅव वॉटर, पाणी घ्या. हॅव अ बुक, पुस्तक घ्या. हॅव टी, चहा घ्या. हॅव फूड, जेवण घ्या. हॅव चेअर, खुर्ची घ्या. हॅव ब्रेकफास्ट, नाश्ता घ्या किंवा नाश्ता घे. अशा प्रकारे आपण हॅवचा घेणे या अर्थाने यूज करतो. आता तुमच्या लक्षात आलं असेल की ती सिंपल सेंटेन्स आहेत. ज्यांना इंग्लिश येत नसेल असे व्यक्तीसुद्धा या अशी सेंटेन्स तुम्ही बनवून बोलू शकता. बरोबर. फक्त काय करायचं आहे, हॅव लिहायचं आहे पहिल्यांदा प्लस ऑब्जेक्ट. क्लिअर झालं हे. आता बघा याचा नेक्स्ट यूज बघा. याचा सेकंड यूज. गाईज हा यूज खूप इम्पॉर्टंट आहे. जरी तुम्हाला खूप इझी वाटलं तरी याच्यामधले इंटरोगेटिव्ह नेगेटिव्ह सेंटेन्स येणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला हॅव हॅजचा यूज इंग्लिश स्पीकिंगमध्ये जर करता आला तर जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त इंग्लिश तुम्ही कव्हर केली असं समजायचं आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता याचा सेकंड यूज कसा करायचा बघा. एखाद्याजवळ एखादी वस्तू आहे किंवा एखाद्याकडे एखादी वस्तू आहे या अर्थाने तुम्हाला हॅवचा सेकंड यूज करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल कसं मॅम, आम्हाला हे बऱ्याच जणांना माहितीसुद्धा असेल आणि काही जणांना माहितीसुद्धा नसेल. ज्यांना माहीत नसेल त्यांनीही बघा आणि ज्यांना माहीत असेल त्यांनीही बघा. आता याचे एक्झाम्पल बघा, तुम्हाला समजेल. माझ्याजवळ पेन आहे. सिंपल म्हणा, आय हॅव अ पेन. मला 2 भाऊ आहेत. आय हॅव 2 ब्रदर्स. आय हॅव 2 ब्रदर्स. माझ्याकडे कार आहे. आय हॅव अ कार. आय हॅव अ कार. आता इथंपर्यंत तुम्हाला समजलं. म्हणजे तुमच्याकडे काही आहे म्हणायचं असेल त्यावेळेस तुम्हाला हॅव घेऊन सेंटेन्स बनवायचे आहेत. क्लिअर झालं इथंपर्यंत. आता इथे एक लक्षात ठेवा, जर तुमचा सब्जेक्ट आय, यू, वी, दे किंवा कोणताही अनेकवचनी सब्जेक्ट असेल तर तुम्हाला हॅवचा यूज करायचा आहे. हॅवचा यूज करायचा आहे माझ्याजवळ काहीतरी आहे किंवा माझ्याकडे काहीतरी आहे हे सांगण्यासाठी. आणि जर तुमचा सब्जेक्ट ही, सी, इट, राम, श्याम, सीता किंवा कोणताही एकवचनी सब्जेक्ट असेल त्यावेळेस तुम्हाला हॅजचा यूज करायचा आहे माझ्याकडे आहे म्हणताना. क्लिअर झालं हे. कन्फ्यूज होऊ नका. आता आपण हॅवची सेंटेन्स बघितली. आता आपण हॅजची बघूया काही. हॅव आणि हॅज दोन्हीचाही यूज एकच आहे. माझ्याकडे आहे किंवा माझ्याजवळ आहे या अर्थाने. फक्त जेव्हा सब्जेक्ट काय आय, यू, वी, दे असेल तर तिथे तुम्हाला हॅवचा यूज करायचा आहे. आणि जर सब्जेक्ट ही, सी, इट, राम, श्याम एकवचनी सब्जेक्ट असेल तर तिथे तुम्हाला हॅजची यूज करायचा आहे. नेक्स्ट सेंटेन्स बघा. आता जरा याचे एक्झाम्पल्स बघा. त्याला एक बहीण आहे. ही हॅज अ सिस्टर. ही हॅज अ सिस्टर. आता बऱ्याच जणाला कन्फ्यूज होत असेल की बाबा सिस्टरच्या आधी एक कसं आलं. जर तुम्हाला कन्फ्यूज होत असेल तर आपले इंग्लिश स्पीकिंग कोर्सचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही नक्की बघा. त्याच्यामध्ये प्रिपोजिशन्स आहे, ए, ॲन कधी लावायचं या बऱ्याच गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. ते व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून तुम्हाला हेल्प होईल. तिच्याजवळ आत्मविश्वास आहे. सी हॅज कॉन्फिडन्स. सी हॅज कॉन्फिडन्स. त्यांच्याजवळ आयडियाज आहेत. दे हॅव आयडियाज. दे हॅव आयडियाज. आमच्याजवळ शक्ती आहे. वी हॅव पॉवर. वी हॅव पॉवर. तुमच्याजवळ फुलं आहेत. यू हॅव फ्लावर्स. यू हॅव फ्लावर्स. कळालं तुम्हाला हॅव हॅज कसं घ्यायचं ते. आता एक तुमच्यासाठी इथे एक ॲक्टिव्हिटी आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की हॅव घ्यायचं की हॅज घ्यायचं. बऱ्याच जणांना प्रश्न आपण ज्यावेळेस सेंटेन्स बनवतो त्यावेळेस कन्फ्यूज होत असेल.
ते कन्फ्यूज न होण्यासाठी एक ॲक्टिव्हिटी तुम्ही घरी करू शकता. आय हॅव लिहायचं आहे आणि त्याच्या पुढे तुमच्या घरात जेवढेही काही ऑब्जेक्ट असेल, असं तर मी इथं कसं लिहिलं आहे तशा प्रकारे त्या ऑब्जेक्टचे नावं पुढे लिहायचे आहे. जसं की पेन आहे, वॉटर आहे, बुक आहे, टाईम आहे, चेअर आहे, बॅग आहे. आता बघायची प्रॅक्टिस कशी करायची. सिंपल. आय हॅव अ पेन, आय हॅव वॉटर, आय हॅव बुक, आय हॅव टाईम, आय हॅव चेअर, आय हॅव बॅग. आता हे झालं. आता आपण आय घेऊन हे सेंटेन्स बनवले. आता इथे सब्जेक्ट चेंज करायचा फक्त. आईच्या जागी ही ठेवायचं आणि हॅवच्या जागी हॅज करायचं आणि हीच सेंटेन्स बोलायची. ही हॅज अ पेन, ही हॅज वॉटर, ही हॅज बुक, ही हॅज टाईम, ही हॅज चेअर, ही हॅज बॅग. अशा प्रकारे तुम्हाला सब्जेक्ट चेंज करून अशी सेंटेन्स बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेवढेही तुम्हाला बनवता येतील तेवढ्या प्रकारे. ही ॲक्टिव्हिटी केल्यानं तुमचा फायदा काय होईल माहिती आहे? एक तर तुम्हाला इंग्लिश स्पीकिंगसाठी तुमची टंग ट्विस्ट होईल आणि सेकंड थिंग काय होईल की तुम्हाला हॅव हॅज यूज करताना परत कन्फ्युजन होणार नाही. क्लिअर? ही ॲक्टिव्हिटी नक्की करा. आता इथेपर्यंत तुम्हाला समजलं. आता खरं ज्यावेळेस आपण हॅव हॅज यूज करतो त्यावेळेस खऱ्या प्रकारे अशी ज्यावेळेस तुम्ही नेगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवता त्यामध्ये तुमचं कन्फ्युजन होत असतं. आता आपण अशी सेंटेन्स बघणार आहोत. आता बघा, माझ्याजवळ पेन आहे, माझ्याजवळ पेन नाही, माझ्याजवळ पेन आहे का, माझ्याजवळ पेन नाही का, माझ्याजवळ पेन का आहे किंवा माझ्याजवळ पेन का नाही. ही सेंटेन्स बनवायचा प्रयत्न करा तुम्ही. बऱ्याच जणांना कन्फ्यूज झाला असेल की मॅम ही सेंटेन्स बनवायची कशी, किंवा काही जणांनी हॅव नॉट घेऊन किंवा हॅज नॉट घेऊन सुद्धा सेंटेन्स बनवली असतील. ज्यांना थोडंफार इंग्लिशचं माहिती आहे त्यांनी बनवलेली असतील. पहिल्यांदा इंट्रोगेटिव्ह बनवताना पहिल्यांदा हॅव हॅज लिहिलं असेल. गाईज इथे असं काहीही करायचं नाही. ज्यावेळेस तुम्ही इथे सिंपल सेंटेन्स बनवता त्यावेळेस तुम्हाला सब्जेक्ट प्लस हॅव प्लस हॅज, सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस तुम्हाला ऑब्जेक्ट लिहायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही नेगेटिव्ह सेंटेन्स बनवता त्यावेळेस तुम्हाला सब्जेक्ट प्लस इथे हॅव नॉट किंवा हॅज नॉट नाही लिहायचे. इथे तुम्हाला डू डजचा यूज करायचा आहे. डू किंवा डजपैकी एक लिहायचं आहे, प्लस नॉट लिहायचं आहे, प्लस तुम्हाला हॅव लिहायचं आहे आणि प्लस ऑब्जेक्ट लिहायचं आहे. आता तसं जर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल तर तुम्हाला डू किंवा डज पहिल्यांदा लिहायचं आहे, प्लस सब्जेक्ट लिहायचं आहे, प्लस हॅव आणि प्लस ऑब्जेक्ट लिहायचं आहे. तसंच जर सेंटेन्स इंट्रोगेटिव्ह नेगेटिव्ह असेल तर डू डज पहिल्यांदा लिहायचं आहे, प्लस सब्जेक्ट, सब्जेक्टच्या नंतर तुम्हाला नॉट लिहायचं आहे, नॉटच्या नंतर हॅव प्लस ऑब्जेक्ट लिहायचं आहे. प्लस तर हे सेंटेन्स जर तुम्हाला WH इंट्रोगेटिव्ह असेल तर सिंपल पहिल्यांदा WH वर्ड लिहा आणि प्लस डू डज प्लस सब्जेक्ट प्लस हॅव किंवा प्लस ऑब्जेक्ट. आणि नेगेटिव्ह असेल तर सब्जेक्टच्या नंतर सिंपल नॉट लिहायचं आहे. क्लिअर झालं? आता हे फॉर्म्युले नीट लक्षात ठेवा. जर काम पडलं, जर तुम्हाला खूप कन्फ्यूज होत असेल तर याचा स्क्रीनशॉटसुद्धा घ्या जेणेकरून तुम्हाला हे परत तुमच्या कामी येईल. क्लिअर झालं इथंपर्यंत? आता तुम्हाला फॉर्म्युले तर कळले, मग बनवा सेंटेन्स. चला मग. माझ्याजवळ पेन आहे. सिंपल सेंटेन्स. आय हॅव अ पेन, आय हॅव अ पेन. माझ्याजवळ पेन नाही. नेगेटिव्ह सेंटेन्स. आय डोंट हॅव अ पेन, आय डोंट हॅव अ पेन. आता इथे एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही डू डजचा यूज करता त्यावेळेस तुमचा सब्जेक्ट आय यू वी दे हा जर सब्जेक्ट असेल तर तिथे तुम्हाला डूचा यूज करायचा आहे. आणि जर तुमचा सब्जेक्ट ही, सी, इट, राम, श्याम एकवचनी असेल तर डजचा यूज करायचा आहे. क्लिअर? क्लिअर झालं तुम्हाला आता डू डज केव्हा यूज करायचं? नेक्स्ट सेंटेन्स. माझ्याजवळ पेन आहे का? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. बनवा मग. डू आय हॅव अ पेन, डू आय हॅव अ पेन. नेक्स्ट सेंटेन्स. माझ्याजवळ पेन नाही का? इंट्रोगेटिव्ह नेगेटिव्ह सेंटेन्स. डोंट आय हॅव अ पेन, डोंट आय हॅव अ पेन. किंवा हेच सेंटेन्स तुम्ही डू आय नॉट हॅव अ पेन, डू आय नॉट हॅव अ पेन असंही बोलू शकता. किंवा सिंपल तुम्हाला आयच्या नंतर जर नॉट यूज नसेल करायचं तर सिंपल तुम्ही पहिल्यांदाच यूज करून डोंट म्हणजे
डोंट म्हणजे काय, डू प्लस नॉट याचं कॉन्ट्रॅक्शन काय आहे, डोंट. तसंच डज प्लस नॉट याचं कॉन्ट्रॅक्शन काय आहे, डझंट. जर तुम्हाला सिम्पली नॉट नसेल यूज करायचं तर तुम्ही त्याचं कॉन्ट्रॅक्शन यूज करायचं असेल तर डायरेक्ट पहिल्यांदा तुम्ही लिहू शकता. माझ्याजवळ पेन का आहे, WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आता WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये पहिल्यांदा WH वर्ड लिहिला आपण WH वर्ड लिहायचा आहे आणि कसं बनवायचं तुमच्याकडे फॉर्म्युला आहे. सेंटेन्स काय होईल, वाय डू आय हॅव अ पेन, वाय डू आय हॅव अ पेन. माझ्याजवळ पेन का नाही, WH इंट्रोगेटिव्ह नेगेटिव्ह सेंटेन्स. वाय डोंट आय हॅव अ पेन, वाय डोंट आय हॅव अ पेन किंवा वाय डू आय नॉट हॅव अ पेन असं याला तुम्ही बोलू शकता. कॉन्ट्रॅक्शन यूज करा, अदरवाईज तुम्ही सब्जेक्टच्या नंतर नॉट लिहा. क्लिअर झालं आहे तुम्हाला. आय घेऊन आपण सेंटेन्स बनवली. आता आपण सब्जेक्ट शी घेऊन सेंटेन्स बनवूया. तिच्याजवळ तिकीट आहे, तिच्याजवळ तिकीट आहे. सिंपल सेंटेन्स, सी हॅज अ तिकीट, सी हॅज अ तिकीट. हॅज का घेतलं लक्षात आलेलं असेल. तिच्याजवळ तिकीट नाही, सी डज नॉट हॅव अ तिकीट, सी डज नॉट हॅव अ तिकीट. आता इथे डज का आलं माहीत असेल तुम्हाला. जर कन्फ्यूज होत असेल तर मागे बघा, मी तुम्हाला सांगितलेलं आहे, व्हिडिओ पॉज करायचा आहे तेवढंच आणि तो व्हिडिओ तिथलंच बघायचा आहे. मी डू डज केव्हा यूज करायला सांगितलं आणि परत इथे येऊन सेंटेन्स बनवायचा आहे. तिच्याजवळ तिकीट आहे का, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. डज सी हॅव अ तिकीट, डज सी हॅव अ तिकीट. तिच्याजवळ तिकीट नाही का, डझंट सी हॅव अ तिकीट, डझंट सी हॅव अ तिकीट. तिच्याजवळ तिकीट का आहे, वाय डज सी हॅव अ तिकीट, वाय डज सी हॅव अ तिकीट. तिच्याजवळ तिकीट का नाही, वाय डझंट सी हॅव अ तिकीट, वाय डझंट सी हॅव अ तिकीट. क्लिअर झालं. आता एकदा आपण ही सेंटेन्स नीट बोलण्याचा प्रयत्न करूया जेणेकरून आपली टंग ट्विस्ट होईल. तिच्याजवळ तिकीट आहे, सी हॅज अ तिकीट. तिच्याजवळ तिकीट नाही, सी डझंट हॅव अ तिकीट. तिच्याजवळ तिकीट आहे का, डज सी हॅव अ तिकीट. तिच्याजवळ तिकीट नाही का, डझंट सी हॅव अ तिकीट. तिच्याजवळ तिकीट का आहे, वाय डज सी हॅव अ तिकीट. तिच्याजवळ तिकीट का नाही, वाय डझंट सी हॅव अ तिकीट. असंच तुम्हाला बोलायचा प्रयत्न करायचा आहे. ही सेंटेन्स बनवली म्हणजे तुमचं काम झालं नाही. ती सेंटेन्स बोलतासुद्धा आली पाहिजेत, अशी तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. इथंपर्यंत क्लिअर झालं. फॉर्म्युल्याचं तुम्ही स्क्रीनशॉट घेतलेला आहे, तो लक्षात ठेवायचा आहे आणि कधी काय यूज करायला सांगितलं आहे ते सुद्धा तुम्ही नीट लक्षात ठेवायचं आहे. आता आपण याचे काही मिक्स सेंटेन्स बनवूया जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. त्याच्याजवळ वेळ का आहे, वाय डज ही हॅव टाईम, वाय डज ही हॅव टाईम. कसं सेंटेन्स बनवायचं माहिती असेल, नसेल समजलं मागे जाऊन बघायचं आहे. तिच्याजवळ चावी आहे का, डज सी हॅव अ की, डज सी हॅव अ की, डज सी हॅव अ की. आमच्याजवळ पाणी नाही, वी डोंट हॅव वॉटर, वी डोंट हॅव वॉटर. मला संशय आहे, आय हॅव डाऊट, आय हॅव डाऊट. त्यांच्याजवळ जिम्मेदारी नाहीत का, त्यांच्याजवळ जिम्मेदारी नाहीत का. दे डोंट हॅव रिस्पॉन्सिबिलिटी, दे डोंट हॅव रिस्पॉन्सिबिलिटी. माझ्याजवळ आई वडील आहेत, आय हॅव पॅरेंट्स, आय हॅव पॅरेंट्स. तिच्याजवळ बंगला का आहे, वाय डज सी हॅव बंगलो, वाय डज सी हॅव बंगलो. कुठेही कन्फ्युजन होत असेल तर पाठीमागे जायचं आहे, व्हिडिओ पॉज करायचा आणि पाठीमागे जायचं आहे आणि सिंपल बघून तिथं मी काय क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे ते बघायचं आहे आणि सिंपल सेंटेन्स बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. मला काहीच काम नाही, आय डू नॉट हॅव एनी वर्क, आय डू नॉट हॅव एनी वर्क किंवा आय डोंट हॅव एनी वर्क. तिला डोकेदुखी आहे, सी हॅज अ हेडेक, सी हॅज अ हेडेक. अजून खूप साऱ्या सेंटेन्सची जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल
त्याच्यावरती तुम्हाला जर एक व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करा की मॅम आम्हाला हॅव हॅजचे सेंटेन्स अजून पाहिजे आहेत, तर मी एक नक्की दुसरा एक व्हिडिओ अपलोड करेल ज्यात खूप सारी सेंटेन्स कव्हर केलेली असतील. आय होप गाईज तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल असेल आणि आवडलासुद्धा असेल. गाईज व्हिडिओ थोडा युजफुल वाटला किंवा आवडला असेल तर त्याला शेअर जरूर करायचं आहे. सोबतच जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच बेल आयकनसुद्धा प्रेस करायचं आहे जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला भेटेल.